पावसाळ्यात मोठ्या शेळ्या कशा बशा तग धरतात, पण पिल्लं मात्र अचानक आजारी पडतात किंवा मरतात. पण असं का होतं, यामागची कारणं वेळेत समजली नाही तर मोठं नुकसानही होऊ शकतं. तर चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, गावठी ॲग्रो फार्म मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पावसाळ्यात पिल्लांना धोका जास्त असण्याचं पहिलं कारण म्हणजे त्यांची रोगप्रतिकारक क्षमता अजून पूर्ण विकसित झालेली नसते. दुसरं कारण म्हणजे ओलावा आणि थंडी. पिल्लं सतत ओल्या जमिनीवर किंवा ओल्या गादीवर बसत असतील तर त्यांना थंडी व संसर्गाचा धोका वाढतो. तिसरं आणि खूप महत्वाचं कारण म्हणजे आईचं दूध आणि चीक. जन्मानंतर योग्य वेळी आणि पुरेशा प्रमाणात चीक मिळणं पिल्लाच्या सुरुवातीच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचं आहे. चौथं कारण म्हणजे जुलाब. पावसाळ्यात दूषित पाणी, खराब चारा आणि अस्वच्छ वातावरणामुळे पिल्लांना जुलाब होऊ शकतात आणि पिल्लांमध्ये शरीरातील पाणी कमी होणं फार वेगाने होऊ शकतं. आणि पाचवं म्हणजे ओलसर आणि बंद शेड. शेड पावसापासून सुरक्षित असणं गरजेचं आहे, पण हवा खेळती राहणंही तितकंच महत्वाचं आहे. म्हणून पावसाळ्यात पिल्लांसाठी 3 गोष्टी लक्षात ठेवा: कोरडी जागा, स्वच्छ पाणी आणि वेळेवर निरीक्षण. पिल्लू दूध पित नाही, सतत बसून राहतं, जुलाब होतात किंवा अशक्त दिसतंय तर उद्या बघू असं करू नका, कारण पिल्लांच्या बाबतीत लवकर लक्ष देणं म्हणजेच मोठं नुकसान टाळणं होय. आता प्रश्न असा आहे की पावसाळ्यात शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेडमध्ये नेमक्या कोणत्या 5 गोष्टी करायला हव्यात, यावर मी पुढचा व्हिडिओ घेऊन येत आहोत. तर त्यासाठी कमेंटमध्ये शेड लिहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करून शेळीपालनातील अशाच भन्नाट माहिती करता गावठी ॲग्रो फार्मच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.